भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए सन्माननीय श्री प्रमोदजी शेंडे यांच्या निवासस्थानी 11 वाजता हवन कार्य सुरू होऊन 9वे मासिक हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्व सेवकांची लाडकी मातोश्री वाराणसी आई हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री गिरधरजी लांजेवार साहेब, मार्गदर्शक नागबीड तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन करते आमचे बंधू सन्माननीय श्री नरेशजी गोटेफोडे हे या ठिकाणी संचालन करते म्हणून उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे बंधू घोल्लर साहेब यांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे वडील गोटेफोडे काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे बंधू प्रवीण भाऊ गबणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत मंचावरील सर्व सेवक यांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका, बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। आतापर्यंत संचालक साहेबांनी सांगितलं 4 तत्व 3 शब्द 5 नियम, आलेले अनुभव, मानव धर्म शिकवण या आधारे या ठिकाणी बैठक सुरू होती आणि प्रत्येकाने आपापले अनुभव आपापल्या पद्धतीने ज्यांना ज्या पद्धतीने आत्मानुभव आलेला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केलेले आहे। कोणी कमी किंवा जास्त असं कोणीही समजू नये। बाबांचे सेवक आपण सर्व आहोत। बाबांनी म्हटलं आहे की सेवक 1 वर्षाचा असो, 10 वर्षाचा असो या 50 वर्षाचा असो, सर्वापाशी बाबांनी सारखं दिलं आहे, म्हणून कोणीही कमी समजू नये। या ठिकाणी बरेचसे विषय झालेले आहेत। कोणीतरी म्हटलं या ठिकाणी की चर्चा बैठक भुयारला आता हवन कार्य झाला आणि त्या ठिकाणी सेवक चप्पल घेऊन बसले, तर हा एक मंदिर नाही का? नाही का? म्हणून मी यापूर्वी इथे एक म्हण स्वतःच लिहिली होती की सेवक येतली गोड गोजे जशा फुलांच्या माळा, म्हणजे आपले सेवक जे आहे त्यांच्यावरती बोललो होतो की सेवक येतली गोड गोजिरी जशा फुलांच्या माळा, मानवतेचे पवित्र मंदिर, चर्चा बैठक माझी शाळा, चर्चा बैठक माझी शाळा। हा मानवतेचा पवित्र मंदिर आहे। या ठिकाणी त्यांनी बरोबर बोललं की चप्पल कडेला घेऊन बसणे योग्य नाही, कारण हा एक मानवाचा मंदिर आहे। बाबांनी सांगितलं ध्येय मानव मंदिर सजाना। सेवकांचे ध्येय काय आहे? मानव मंदिर सजाना। आकारातून विकार नष्ट होणार नाही तोपर्यंत देह सजणार नाही, नाही का? म्हणून त्यांनी बरोबर सांगितलं। आणि आज बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे मार्गदर्शक, आमचे सुद्धा मार्गदर्शक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की बैठकीला येताना कोणताही स्वार्थ नसावा,
परंतु आम्ही काही अधिकारी, काही ज्येष्ठ स्वतःला आम्ही श्रेष्ठ समजतो आणि आपला एक स्वार्थ घेऊन या बैठकीत येत असतो की मला या माईक समोर बोलायला भेटलं पाहिजे किंवा मला या मंचावर बसायला मिळालं पाहिजे. पण आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला शिकवलं की बैठकीत जाताना फक्त भगवत कार्याला जायचं, आपल्या मनात कोणताही स्वार्थ न ठेवता जायचं. आणि बाबांनी सुद्धा शिकवलं की परमेश्वरी कार्य करत असताना निष्काम आणि निस्वार्थ करायला हवे. भगवंताच्या प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधना करता बाबांनी 4 तत्व दिले आहे. मग त्याचा अर्थ काय आहे? रोजच म्हणतो ना, आणि मार्गदर्शक त्या पद्धतीने आपल्याला शिकवतात. आणि मला माहित नाही कोण काय शिकवते, पण माझ्या मार्गदर्शकाने मला शिकवलं आहे की कोणत्याही बैठकीला जाताना निस्वार्थपणे भगवत कार्य करायचे, स्वार्थ मनात ठेवायचं नाही. आणि तेच कार्य आज आम्ही त्यांच्यापासून जुळलो तेव्हापासून आज करत आहोत. त्याच कार्याचा पुण्य आम्हाला मिळाला आणि या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी आज प्राप्त झाली. जर का स्वार्थ मनात ठेवला असता तर परमेश्वरी कृपेने साथ दिलं नसतं. कारण की बाबांची सेवा निष्काम आहे, निष्काम आहे, निस्वार्थ आहे. बाबांनी सांगितलं ही कृपा निष्काम भावनेने उभी आहे. बाबांनी कधी आपला इमान खोवला असता तर बाबांच्या जीवनात ही कृपा बाबाला साथ दिली नसती. बाबांनी म्हणून म्हटलं इमान हा भगवान आहे. भगवंताला बाबांनी आकारात पाहिलं नाही आणि बाबांनी आम्हा सेवका नाही हा भगवान आहे असं सांगितलं नाही. बाबांनी जीवात आत्मा आणि आत्मात परमात्माचा परिचय करून दिलेला आहे. आणि तो कसा प्राप्त होतो याचा आपल्याला शिकवण दिली आहे आणि आपल्याला याच्यासाठी तत्व दिली आहे की या परमात्माची प्राप्ती करायची आहे. या तत्वाला स्वीकारावं लागेल, या तत्वाला अंगीकार करावा लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती होते असं बाबांनी शिकवलं आहे, सांगितलं आहे. म्हणून आपल्या नियमावलीत पहिल्याच पेजवर मानव धर्माची शिकवण दिली आहे आणि मार्ग सांगितला आहे. हा मार्ग भगवत प्राप्तीचा आहे असं बाबांनी सांगितलं आहे. या मार्गात बाबांनी काही लपवून ठेवलं नाही, काही लपवून ठेवलं नाही, सर्वांना सारखं दिलेलं आहे. म्हणून ते एक वाक्य रचना आहे. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चारित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, आपण त्यांच्या समान व्हावे. हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. थोर महात्मे होऊन गेले, आपण चारित्र्य पाहून नारालो. बाबाने सांगितलं आहे आपण त्यांच्या समान व्हायचं आहे. तेव्हा आपल्याला गुरुज्ञान, आत्मज्ञान, आत्मबल, आत्मज्ञान हा मिळणार आहे, खरा बोध मिळणार आहे. म्हणून तो मला ते वाक्य म्हणावंसं वाटलं. बाबांना परमेश्वराने परिचय करून दिला. सव्वीस नोव्हेंबर 1945 ला बाबांना विधीला 41 दिवसाच्या साधनेला सुरुवात केली. 6 जानेवारी 1946 ला साधना संपन्न झाली. बाबा तिथंच थांबले नाही. साधना पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीने मंत्र दिला बाबाला त्या व्यक्तीकडे गेली आणि त्यांनी सुद्धा बाबांचे पाहुणे म्हणून स्वागत केलं. बाबांनी त्यांना विचारलं की जी तुम्ही क्रिया सांगितली होती ती क्रिया मी पूर्णपणे पार केली, समोर काय करायचे ते सांगा. आज सेवक 11 दिवसाचे कार्य घेतात, 10 दिवस कार्य खंडित ठेवतात. मग हे साधे कार्य एक साधना आहे. मग आपण साधक आहोत तर आपण साधना कशा पद्धतीने करत आहोत हे याच्यातून तुम्ही थोडं विचार करा. मी शिकवते म्हणत नाही आणि मी स्वतः शिकलो नाही, फक्त याच्यातून लक्ष ठेवा.
बाबा तिथंच थांबले नाही. बाबांचे जे ध्येय होता भगवत प्राप्तीचा, आणि बाबांनी त्या व्यक्तीला विचारलं की समोर काय करायचं ते सांगा. त्यांनी सांगितलं की समोर तुम्हाला त्रिताल हवन करावं लागतील. बाबांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि बाबा नागपूरला घरी आले. एकत्रित परिवार, मोठा परिवार असल्यामुळे, परिस्थिती हालाकीची असल्यामुळे सामानाची देवाणघेवाण करण्याकरता दिवसभर काम करावं लागत होतं. जी आज आम्ही सुखी समाधानी आहोत बाबांच्या कृपेने. किती त्याग, किती परिश्रम, किती चंदनासारखं देह जिजवला बाबांनी हे परमेश्वरी प्राप्ती करण्यासाठी. आणि आज आम्ही सेवक मजाक करून राहिलो बाबाची. बाबांनी म्हटलंय मजाक कोणी करू नये. ज्यांनी मजाक केलं, आत्ताच गोंदर साहेबांनी सांगितलं की त्यांचा मजाक झालेला आहे. दिवसभर कामधंदा करायचे, सामानाची जुळवाजुळव करायची आणि संध्याकाळी त्रिताल हवनाला सुरुवात करायची. पहिलं हवन 7 वाजता पार पडलं, दुसरं हवन 11 वाजता पार पडलं, तिसरं हवन 3 वाजता पार पडलं. सूर्योदय होण्यापूर्वी एका रात्री 3 हवन कंप्लीट. अशी ती क्रिया होती. 7 दिवसात 21 हवन बाबांनी केले. आम्ही काही करू शकत नाही, आमची कसल्याही प्रकारची ताकद नाही. आणि बाबाला ज्या हनुमानजीची प्राप्ती झाली, बाबाला वाटलं की मला बाबा हनुमानजीची प्राप्ती झाली म्हणजे मला भगवंताची प्राप्ती झाली. आणि बाबांनी त्यांनाच भगवान समजून कार्य सुरू ठेवलं. परंतु परमेश्वराला काहीतरी घडवायचं होतं. कधी येणारी बाई, शांताबाई रंगारी समाजाची बाई बाबाकडे आली आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे तिची क्रिया स्वतःचा मांस खाण्याची होती. जुलै 1948 ला बाबांनी विचार केला आणि त्या बाईसाठी कोण कोणासाठी करते हो? तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. बाबांनी केलं, बाबांचे कार्य आहे, आमचे तुमचे नाही. आणि 42 दिवस हवन कार्य घडवण्याचे ठरवले. आणि 42 दिवस हवन घडवून सुद्धा त्या बाईच्या अंगातला भूत नाहीसा झाला नाही. तेव्हा 43व्या दिवशी सुद्धा ते बाई बाबाकडे अंग डोलवत आली. तेव्हा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेतला खाणं नाही, पिणं नाही, जेवण नाही हो, ती क्रिया सुरू राहिली. आणि बाबांनी विचार केला कि हे हनुमान जी, संसार के सभी देवी देवताओं का परिचय किया, करा दिया, लेकिन इस कल्पना रूपी शक्ति को नष्ट नहीं कर सकते. हे हनुमान जी, आप असक्ते हो. तो कहा गई, बोले हनुमान जी की शक्ति. इसीलिए उस बाई को बाबा ने बोला कि आखिरी भूख है भाई, इसके बाद मेरे पास नहीं आना. बाबा ने प्रतिज्ञा के लिए कि मैं आज से किसी भगवान को नहीं मानूंगा, ये आखिरी फूक मार के दे रहा हूं, इसके बाद मेरे पास नहीं आना. आणि बाबांनी त्या बाईला फूक मारून दिली. त्याच तीव्र अंगाऱ्याने ते बाई घराकडे गेली तर बाबाकडे पुन्हा आली नाही, पुन्हा आली नाही. बाबांचे लक्ष केलेल्या प्रतिज्ञेकडे गेला आणि हनुमानजी समोर बाबांनी प्रश्न ठेवला कि हे हनुमान जी, आपने सभी संसार के सभी देवी देवताओं का परिचय करा दिया, लेकिन विश्व में ऐसी कौन सी शक्ति है जिस कल्पना रूपी शक्ति को नष्ट कर सके? भगवान किसे कहे और शैतान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो. तेव्हा हनुमान जी ने बाबाला मार्गदर्शन केलं कि विश्व में और एक शक्ति है, बोले, जो इस कल्पना रूपी शक्ति को नष्ट कर सके, जो सबका एक भगवान है और चैतन्य है, निराकार है,
उसे प्राप्त करने के लिए तुम्हें और 5 दिन हवन करना पड़ेगा। आणि ठरल्याप्रमाणे परिवारातल्या लोकांनी बाबांना आदेश दिला, परिवार के लोग सुनो, कल से और हमें 5 दिन हवन करना है। ठरल्याप्रमाणे आईने चुन्याने घर सारवला मातोश्रींनी आणि 5 हवन कार्यास सुरुवात झाली आणि सर्व देवी देवतांनी आपापला परिचय दिला आणि त्यांनी सांगितलं, हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांनी आपला परिचय दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भगवान नव्हतो, आम्ही भगवान नव्हतो, परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि या समाजातील जे अंधश्रद्धेला ग्रासलेले लोक होते यांनी आम्हालाच भगवान बनवून ठेवलं। आपण ज्यांनी परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराची प्राप्ती केली, त्यांना भगवान समजून बसलो आणि सत्य जो सृष्टीचा रचयिता आहे तो लपला। तर बाबांनी सांगितलं की ते मानव होते, सेवकांनी त्यांच्यासारखे कार्य करा, त्यांना भगवान मानून पूजू नये। पण मी पहिलंच म्हटलं की थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा। बाबांनी आपल्याला त्यांच्या समान केलं म्हणून बाबांनी म्हटले या मार्गाचा सेवक योगी आहे म्हणे, योगी। गोरक्षनाथापेक्षा कमी नाही म्हटलं बाबांनी, आम्ही साधं समजून राहिलो शब्दाला। हा मार्ग शब्दावर आणि आदेशावर आहे, शब्दावर कार्य करून राहिली परमेश्वरी कृपा। आज बाबांच्या शब्दावर परमेश्वर कार्य करून राहिला म्हणून आज आपले साध्या गिलासात आपण पाणी घेतलं आणि त्यावर 11 शब्दाच्या फुगा टाकल्या तर त्या पाण्याचे अमृत तयार होते। असाध्य रोग, टीबी, कोल्ड, कॅन्सर, महारोग, अल्सर, टीबी आणि ज्यांना सापाचा विष सुद्धा उतरला, असा त्या तीर्थाचे महत्व आपल्या मार्गात आहे, म्हणजे त्याच्या अमृत तयार होते। मग कसं मानव धर्म बाबांनी सांगितलं, कशी रूपरेषा आहे मार्गाची, आम्ही जरा समजून राहिलो नाही आणि मार्गदर्शक बैठकीला ये म्हणते किंवा चर्चा 9व्या हवन करायला सांगतो तेव्हा सेवक टाळाटाळ, बिलकुल टाळाटाळ करतात। आता त्या दिवशी भुयारला बैठक झाली, एका सेवकाचा मला फोन आला, शब्द बोलायला नाही पाहिजे पण सत्य आहे तर बोलावं लागते, लपवता येत नाही, नाही तर बाबा म्हणतील याला माहित आहे यांनी लपवून ठेवलं। मी खुला करतोच माझ्या मार्गदर्शकापाशी। एका सेवकाने फोन केला, किती वाजकले बैठक चालवता म्हणते, किने पडून गेले म्हणते बसू बसू। धुमनाला किने पडून गेले, शब्द कसा वापरतो शेवट। अरे तुला मला एक मार्गात बाबा बलवाला नव्हते आले, मला या मार्गात बाबा बलवाला नव्हते आले, मला दुःख होते, माझ्या परिवारावर दुःख होते, साईरा वैरा फिरत होतो, चारही दिशा घुमला आणि माझ्या दुःखाचं निदान लागलं नाही आणि माझ्या लढत्याचे आसू कोणी पुसलं नाही। म्हणून मला कोणाच्या तरी माध्यमातून माहित झालं की परमात्मा एक असा मार्ग आहे त्याच्यात गेल्याने संपूर्ण दुःख नाहीसे होतात आणि त्या माध्यमातून मी बाबाचा सेवक झालो हे माझे भाग्य आहे। आणि बाबांनी मला भगवंताचे संबंध बनवलं, बाबांनी मला भगवंताशी संबंधित बनवून दिलं, हे माझे त्याच्यापेक्षा भाग्य आहे। आणि सेवक काय म्हणतो, बैठकीत बसायला किन्या पडल्या। ज्या दिवशी मार्गात आला कोणी कॅन्सर नव्हता, कोणी अल्सर नव्हता, कोणी टीबी, कोल्ड, कुष्ठरोग, ज्यांच्या शरीरातून रक्तपू वाहत होते असे लोक पाहिले आम्ही, ज्यांच्या चमडी अंगाची आज आमच्या सारखी क्लिअर आहे। कुणाची कृपा आहे? बाबा बलवाले आले होते की प्रसाद देतो या म्हणून मार्गात,
सेवक कसे बोलतात, काय भगवंताच्या बैठकीला समजतात, परमेश्वरी कार्यासाठी महिन्यातून किती दिवस दिले पाहिजे. बाबांच्या हयात म्हणला, बाबांच्या राज्यातल्या व्यक्तींनी म्हणजे बाबांच्या सोबत राहिलेल्या व्यक्तींनी सांगितलं, अरे आज तुम्हाला माहित होते, मार्गदर्शक सांगतात, पत्रिका पाठवतात, त्या घरमालकाने पत्रिका छापली आहे, माझ्यापर्यंत सुद्धा आणून दिली. मला माहित आहे की 2 तारखेला मोहाळीला हवन कार्य आहे. त्यावेळेस सोशल मीडियाचा काळ नव्हता, या मार्गात आदेश आणि शब्द चालायचे बाबाचा. एका सेवकाला बाबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या परिसरातल्या सेवकांना सांगून द्या, इतवारी रेल्वे स्टेशनवर या, उद्या दौरा जाणार आहे. सेवक विचारत नव्हता त्या सेवकाला कुठे जाणार आहे, का जाणार आहे, हे कुणालाच माहित राहत नव्हतं. बाबांनी सांगितलं या ठिकाणी उपस्थित राहा, सेवक त्या ठिकाणी उपस्थित राहायचा. मग त्या ठिकाणी जेव्हा बाबा सांगायचे की या गावला दौरा जाणार आहे, या गावची तिकीट काढून घेऊन या, तेव्हा सेवकांना माहित होता की हा दौरा या गावाला जात आहे. आणि आज सेवकांना सर्व जाग्यावर मिळत आहे. बाबांनी सांगितलं, आता कोणी म्हणते रोज रोज भगवत कार्य केल्याने पोट भरेल का, असे सेवक आहेत, असे आमच्या सेविका आहेत. अरे बाबांनी फक्त 5 दिवस सांगितले, 30 दिवसातून फक्त 5 दिवस सांगितले. 5 दिवस भगवत कार्यासाठी द्या आणि 25 दिवस तुमच्या परपंचासाठी द्या. जे बाबांचे हयातचे विद्या जुने त्यांनी सांगितलं. बाबांनी सांगितलं म्हणे की 30 दिवसातून फक्त 5 दिवस भगवत कार्याला आणि 30 दिवस तुमच्या परपंचाला. हे बाबांचे शब्द होते. पण आम्ही महिना 2 महिने 3 महिने आणि कोणीतरी या ठिकाणी सांगून गेलं की त्यांना वेळच नाही मिळत. म्हणजे किती स्वार्थी आहो आम्ही. महिन्यातून साधा 1 दिवस बैठकीला काढू शकत नाही आम्ही. हे आमच्यासाठी विचाराची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते, बाबाला माहित नव्हतं? ते आमचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक पडवळीजी ते सांगायचे, त्या दिवशी सांगत होते मला, एका दौऱ्यात बाबा बरोबर होतो म्हणे मी. बरेचसे दिवस दौऱ्यात चालले गेले म्हणे. कुईला दौरा आला, कुईवरून सिल्लीला आला आणि सिल्लीवरून चापेगडीला दौरा गेला म्हणे. बाबांनी मला चापेगडून वापस पाठवलं म्हणे सिल्लीला. का बरं? की तुझी शेती नाही आहे का, तुझे ढोरं वासरं नाही आहे का, एवढे दिवस का तू दौऱ्यातच फिरत राहशील का? आणि बाबांनी सांगितलं म्हणे की तू गावाला चालला जा. बाबा आत्मज्ञानी होते. आणि आज मी बाबा आपल्या सोबत आहे. बाबांनी म्हटलं मी माझ्या सेवकाला कसल्याही प्रकारची कोणतीही कमी पडू देणार नाही म्हणून. पण सेवक बाबांच्या ध्येयाने चालणारा असावा, तत्व शब्द नियमाने चालण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला माहित असावा की परमेश्वरी कृपा माझ्यापाशी आहे. त्याचा आत्मबल असावा, त्याचा विश्वास असावा की भगवत कृपा माझ्यापाशी आहे, माझा आहे ते परमेश्वर. म्हणून तर शब्दावर कार्य घडते. मी परमेश्वराला योग मागतो, भगवान योग देते. मी परमेश्वराला दुःखासाठी विनंती करतो, दुःख परमेश्वर दुःख निराकार करते, निवारण करते दुःखाचा. मग माझा आत्मबल मजबूत होते की भगवान माझ्यापाशी आहे, माझी आहे को.
आणि सेवकाला वाटते की माझा धंदा जाते, माझा काम जाते, माझी रोजी रोटी जाते. आता काही काही सेवक मी जास्त घुमतो, मला जास्त फिरायची सवय आहे. काय काय लोक आता मी मार्गदर्शक झालो. माझ्याच परिसरातला एका सेवकाने माझ्या दुकानात म्हटलं याला मंडळाकडून पगार मिळत असेल म्हणे. अरे कोणाला भगवत कार्याला जास्त जाणे हेही आवडत नाही, याला मंडळाकडून पगार मिळत असेल म्हणे, हा घुमतच राहतो. आता याच्या कुठचे पैसे देत म्हणे, रोजच्या रोज फिरते म्हणे. हे विचारधारा सेवकांची आहे. स्वतः तर करू शकत नाही, दुसऱ्यांचं चांगलं पाऊल होत नाही, आणि असे बरेचसे बदनामी करणारे सुद्धा लोक आपल्यात आहेत. आता तो कार्यक्रम झाला, कावळीजीची ती कावळीजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं, त्यांनी माझ्या मार्गदर्शकाला सांगितलं की त्यांच्या घरचा नियोजन कसा आहे. आणि आमच्या मार्गदर्शकांनी त्यांना होकार दिला. आणि ज्या ज्या गावाला त्यांनी पत्रिका नेऊन दिलं, इन्व्हाइट केलं लोकांना, त्यांनी सांगितलं की मी स्वतः कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण काही बेईमान मूर्ख सेवकांनी, या लोकांनी त्याचंही वेगळं अर्थ काढला. आज त्यांनी सांगितलं, कोणीतरी म्हणे की वाणीने 20,000 रुपये दिले कार्यक्रमासाठी. माझ्या घरी काही झाड आहे का? मला परिवार नाही का? त्यांनी स्वतःच्या कष्टाने पुरा कार्यक्रम राबवला. आम्ही 1 रुपया सुद्धा आमच्या सेवकाकडून कुठल्याही प्रकारचा घेतला नाही. फक्त आम्ही सहयोग केला, सहकार्य केलं की कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावं. कारण हे परमेश्वरी कार्य आहे. हवन कार्य व्यक्तिगत असला तरी भगवत कार्य बाबांचे आहे, म्हणजे आमच्या घरचे सुद्धा आहे असं आम्हाला वाटते. आणि सेवकांना काय वाटते माहित नाही. आणि असे बदनामी करण्या सेवकापासून सावध राहा, बिलकुल सावध राहा. असे काही आपल्यात लोक सुद्धा आहेत आणि आमच्या गटात सुद्धा आहेत. बदनामी करणारे सेवक आमच्या गटात सुद्धा काही आहेत जे बेईमान आहेत. ज्या बाबांना नाही सोडल्या माझ्यासारख्या बेईमान सेवकांनी, तर आम्हा मार्गदर्शकांना काय सोडणार? आम्हाला काय सोडणार आहे? आणि ज्यांनी चुकीची अफवा, खोटा प्रचार प्रसार केला मार्गदर्शकाच्या, त्याचे का हाल झाले आहे. मी लांजेवारजी, आमचे मार्गदर्शक लांजेवारजी, त्यांच्या हयातपासून आता पाय काढलो. जे सेवक चांगल्या व्यक्तीची बदनामी करतात, चांगल्या व्यक्तीला, चांगल्या मार्गदर्शकाला चोर म्हणतात, अशा व्यक्तीचेही का हाल झालेले आहेत आम्ही पाहिलं. समय बलवान है, गधे को लगता है कि मैं पहलवान हूं. समय बलवान है और गधा पहलवान है. लोक आम्हाला बदनाम करू शकतात, लोक आम्हाला बदनाम करू शकतात, पण आमची जागा घेऊ शकत नाही. त्या बदनामीसाठी आम्ही का आपले कार्य सोडणार आहे का? त्यासाठी आम्ही आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहू. येणारी वेळच बदनाम करणाऱ्याला त्यांची लायकी आणि जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा आत्मविश्वास आहे. आणि बऱ्याचशा लोकांना ती जागा दाखवून दिलेली आहे. कारण की माझ्या महान त्यागी बाबा जुमदेजीचे शब्द आहेत कि इस मार्ग में भगवान जागृत है. बोलो, असत्य को दबाएगा, असत्य को दबाएगा और सत्य को ऊपर लाएगा, ये मेरा भगवान है. बोले क्यों? क्योंकि सत्य ही भगवान है और भगवान ही सत्य है. बाबांनी ईमान हा भगवान आहे म्हटलं. ईमान हा भगवान आहे आणि आम्ही बेईमान आहोत. आम्ही मानव बेईमान आहोत. म्हणून आज एवढ्या शाखा संघटना, कोणीतरी सांगितलं की इकडून कार्य नाही दिले तर तिकडे घेतात, तिकडून नाही गेले तर तिकडे घेतात, आणि हे खरी गोष्ट आहे. बाबाचं स्वप्न भंगलं. काही आमच्या सारख्या स्वार्थी साधू बेईमान लोकांनी बाबाचं स्वप्न भंगवलं
आपापल्या दुकानदाऱ्या खोलल्या आणि त्या माध्यमातून कार्य त्यांनी चालू केलं। आणि आज स्वतः एक दुकानदार बनवून आपल्या संघटना आपापल्या शाखा चालवून राहिल्या। ना ते 4 डिसेंबर 1969 ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर हे एक संस्था बाबांनी मंडळ उभं केलं आणि ते कार्य त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष सन्माननीय महादेवरावजी कुंभारे साहेब यांच्या अध्यक्षाखाली सन्माननीय रामाजी मौदेकर साहेब यांच्या निवासस्थानी त्या मंडळाची ओपनिंग झाली। आणि तेव्हापासून आज आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब आज मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि खूप सुंदररित्या मंडळाचा कार्यकारभार ते चालवत आहे। आणि तोच एक मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून अविरत कार्य सुरू राहणार आहेत बाबांची। कोणी इकडे जाओ नाही तर कोणी तिकडे जाओ, बाबांचे जे ध्येय धरून होते, जे कार्य होते हे मंडळातच होते। कारण मी जेव्हा संघटनेशी जुळलो होतो 3 वर्ष तिथून सुद्धा मी कार्य केले आणि खऱ्या अर्थाने मला समजलं की बाबाचा आदेश हा मंडळाला आहे, बाबांची कार्यप्रणाली मंडळाला आहे। त्यावेळेस मी निर्णय घेतला आणि सन्माननीय आमचे गिरधरजी लांजेवार साहेब यांच्याकडे जुळलो, यांच्या माध्यमातून कार्य सुरू केले आणि आज 2016 ला मंडळातून त्याग करून सेवक झालो। तेव्हा समजलं आम्हाला की संघटनेमध्ये कार्य कसे आहेत, मंडळामध्ये कार्य कसे आहेत, मंडळाची कार्यप्रणाली कशी आहे, संघटनेची कार्यप्रणाली कशी आहे हे त्यावेळेस आम्हाला 2015 ला कळलं आणि आम्ही तुरंत निर्णय घेतला आणि आज बाबाच्या कृपेने सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत। बाबांचे कार्य हे खूप महान आहे। सांगायला गेलं तर वेळ अशी निघून जाईल की एवढे अनुभव आहेत, एवढा महासागर आहे की 1 तास 2 तास जरी सांगतो म्हटलं तरी कमी आहे। म्हणून मी जाता जाता बाबासाठी 2 लाईन की मोजू नाही शकत बाबा उंची, मोजू नाही शकत बाबा उंची तुम्ही तुमच्या कर्तृत्वाची, मोजू नाही शकत बाबा उंची तुम्ही तुमच्या कोणी कर्तृत्वाची। तुम्हीच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तुम्हीच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची। आणि मानधर्माची स्थापना आज महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर फरवरी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात 1949 ला आणि आज महाशिवरात्रीच्या शुभ पर्व या ठिकाणी याच महिन्यात मागच्या महिन्यात याच महिन्यात महाशिवरात्रीचा शुभ पर्व आहे। आणि मानवधर्माची स्थापना सुद्धा फरवरी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात 1949 ला झाली आणि 1949 पासून आज सुद्धा महान त्यागी बाबा जुंदीचे कार्य अविरत सुरू आहे। आणि जोपर्यंत सूरज आणि चांद आहे तोपर्यंत हे कार्य सुरूच राहणार आहे, कारण ही परमेश्वरी कृपा जागृत आहे। एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो। सर्वांना माझा नमस्कार।